कोरटकरची पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे सकाळी 8 वाजताच कोरटकरला कोर्टामध्ये आणण्यात आलंय। सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 8 वाजताच कोर्टामध्ये आणण्यात आलं। कारण 4 दिवसापूर्वी ज्यावेळेला कोरटकरला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं, त्यावेळी शिवप्रेमींचा रोष पत्करावा लागलेला होता। अनेक जणांनी चप्पल फेकून मारणं किंवा कोरटकरच्या अंगावरती धावून जाणं, मारहाण करण्यासाठी, हल्ला करण्यासाठी अशा प्रकारचे बरेचसे प्रकार घडलेले होते आणि म्हणूनच सुरक्षेच्या कारणास्तव आज कदाचित कोरटकरला सकाळी 8 वाजताच कोर्टामध्ये आणण्यात आलं। आज त्याची पोलीस कोठडी संपतेय आणि म्हणूनच आज पुन्हा कोर्टामध्ये हजर करताना सकाळी 8 वाजताच कोरटकरला कोर्टामध्ये आणण्यात आलं। अनुचित प्रकार टाळण्यासाठी, कारण शिवप्रेमी ज्या प्रकारे आक्रमक झालेले आहेत कोरटकरच्या विरोधात आणि त्यामुळे पुन्हा एकदा हल्ल्याची देखील शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच त्याला सकाळी 8 वाजताच न्यायालयामध्ये आणलं असावं। अधिक माहिती आपण घेऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आहेत आपल्यासोबत। ज्ञानेश्वर, मागच्या 4 दिवसापूर्वीचे सगळे प्रकार बघता कोणतीही वेळ घोषित न करता कोरटकरला न्यायालयामध्ये आणण्यात आलं, काय याबद्दल सांगाल? आज सकाळी 8 वाजताच आहे ते कोरटकर याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। खरं तर मागच्या वेळी तणावाची पार्श्वभूमी निर्माण झाली होती आणि आता काही वेळापूर्वी सुद्धा शिवप्रेमी कोर्टामध्ये हजर व्हायला गेले होते, या ठिकाणी सुनावणी ऐकण्यासाठी जात होते। मात्र या शिवप्रेमींना सुद्धा अगदी फरफटत आहे ते पोलिसांनी बाहेर आणलेलं आहे। त्यामुळे आज सुद्धा पुन्हा एकदा या सगळ्या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती आहे ती आपल्याला दिसून येते। कडक असा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये, न्यायालय परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर कोरटकरला सकाळी 8 वाजताच आहे ते पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आहे ते या ठिकाणी कोर्टामध्ये आणलेलं आहे। काही वेळातच या सुनावणीला सुरुवात होणार आहे। खरं तर दुपारच्या सत्रामध्ये ही सुनावणी होईल अशा पद्धतीनं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं, मात्र सकाळी 8 वाजताच आहे ते कोरटकर याला आतमध्ये आणून ठेवण्यात आलेलं आहे आणि सुनावणीसाठी पोलिसांनी कोर्टाकडे सकाळचा वेळ आहे तो मागवलेला आहे। त्यामुळे सकाळी 11च्या दरम्यान ही सुनावणी होईल अशा पद्धतीची शक्यता आता निर्माण झालेली आहे आणि या सुनावणीमध्ये नेमकं कोरटकरला पुन्हा कोठडी वाढून मिळते का MCR मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोर्ट परिसरामध्ये कडक बंदोबस्त आहे तो तैनात केला आला आहे। यासोबतच शिवप्रेमी सुद्धा आता कोर्ट आवारामध्ये जमू लागल्यामुळे या ठिकाणी सध्या तणावाची परिस्थिती पाहायला मिळते। आपल्याला माहीतच आहे की कोरटकरला 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती। या 3 दिवसांदरम्यान ते पोलिसांनी त्याच्याकडून अनेक गोष्टी आहेत त्याची उकल केलेली आहे। कोरटकरनं सुद्धा स्वतः इंद्रजित सावंत यांना कॉल केल्याचा जबाब आहे तो दिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। या सुनावणीमध्ये काय होते हे लक्षात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर प्रत्येकाची या ठिकाणी कसून तपासणी आहे ती केली जाते, चौकशी केली जाते, कोणत्या कामानिमित्त आत जाते हे पाहिलं जाते आणि जर तो शिवप्रेमी दिसला तर त्याला मात्र आहे ते ताब्यात घेतलं जाते आणि पोलीस व्हॅनमध्ये बसून इतरत्र हलवलं जाते। अशा पद्धतीची परिस्थिती सध्या कोल्हापूरच्या न्यायालयाबाहेर आहे दिसून येते आणि त्यामुळे आज सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये तणाव आहे तो दिसून येते। बरोबर, म्हणजे ज्ञानेश्वर, आज पुन्हा एकदा कोल्हापूर कोर्टाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। अतिरिक्त कुमक तिथं बोलवण्यात आलेली आहे। काय परिस्थिती आहे आणि किती शिवप्रेमी तिथं जमले होते, कितींना परत पाठवलंय, काय केले त्यांच्यासोबत आणि पोलीस बंदोबस्त किती आहे? या ठिकाणी पाहायला गेलं तर खरंच तू म्हटलीस त्या पद्धतीनं कोर्ट परिसरामध्ये पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। खरं तर ही सुनावणी दुपारी होणार होती, तशी माहिती आहे ती सुद्धा माध्यमांना देण्यात आली होती। मात्र अचानकपणे प्रशांत कोरटकर याला आतमध्ये आणले, सकाळी 8 वाजता आतमध्ये त्याला ठेवलंय अशा पद्धतीची माहिती ज्यावेळी शिवप्रेमींना कळाली त्यावेळी शिवप्रेमी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते कोर्ट परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। आता मात्र एकत्र नव्हता, एक एक करून आणि गनिमिक आवाज दाखवत आहे ते हे शिवप्रेमी येण्याचा प्रयत्न आहे ते करतायत आणि त्यामुळे पोलिसांनी सुद्धा या सगळ्या बाबीवरती आता विशेष लक्ष आहे ते केंद्रित केलेलं आहे। कारण कोर्ट परिसरामध्ये जयदीप शेळके या व्यक्तीनं मागच्या वेळी आतमध्ये जाऊन हल्ल्याचा प्रयत्न आहे तो केला होता आणि आज जयदीप शेळके हे आतमध्ये कोर्टामध्ये जात असताना त्यांना कोर्टाच्या आवारातून आहे ते पोलिसांनी आता फरफडत बाहेर काढलेलं आहे आणि या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज झाल्याचं पाहायला मिळतात। अर्थातच काही वेळातच या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि या सुनावणीकडे सुद्धा आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। बिलकुल ज्ञानेश्वर, ही सुनावणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे साधारण 11 वाजता सुरू होईल आणि सुनावणीमध्ये नेमकं काय काय होतं, पुढे आणखी त्याला कोठडी मिळते का काय होतं याकडे आपलं लक्ष राहील। तुम्ही सगळे अपडेट घेत राहा। कोल्हापुरातनं मोठी बातमी, प्रशांत कोरटकरला सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळी 8 वाजताच कोर्टामध्ये आणण्यात आलंय। 11च्या सुमारास सुनावणी होईल।